आज त्या आंदोलनाला जवळपास 97 वर्ष पूर्ण या ठिकाणी होतात आहे। माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आपण उत्तर त्या ठिकाणी दिलंय की आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने ते पाणी ज्याच्यावर शेवाळ आलेलं आहे, घाण पाणी झालंय, जनावरे ते पिऊ शकत नाही, तर ते माणसाकरता आपण कशा पद्धतीने शुद्ध करून त्या ठिकाणी पाणी ते देणार आहात। ज्या पद्धतीने आपण मांडणी केली की नगरपालिका आपल्या उपलब्ध निधीमधून त्याचं देखभाल करेल, दुरुस्ती करेल किंवा सौंदर्य कायम ठेवेल, तर नगरपालिकेची खरोखर तेवढी क्षमता आहे का? आणि म्हणून माझे दोन स्पेसिफिक प्रश्न या संदर्भात आहेत की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी तात्कालीन अस्पृश्यांना घेता यावे म्हणून सत्याग्रह करून चौदार तळे सर्वांसाठी खुले केले। सन 2027 ला त्याला 100 वर्ष पुणार आहेत। सदर तळ्याचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे, त्याला मान्यता देणार का? पाणी शुद्ध करण्याकरता जसे आपण तलाव धरणाची मोठ्या प्रमाणामध्ये एसटीपी बसवून आपण शुद्धीकरण करतो ती पद्धत करणार का? किंवा तसं करता येत नसेल तर इस्रायलच्या धर्तीवर जसं समुद्राचं पाणी गोड केलं जातं ते काही टेक्निक आपण या ठिकाणी अवलंबून आहात का? हे माझे 3 प्रश्न या ठिकाणचे आहेत। आणि त्या जागेचं पावित्र्य कायमचं राखलं जावं आणि त्याचं सौंदर्यीकरण करावं याच्याकरता विशेष ठोक अनुदानाची हे काही आपण योजना सरकार राबवणार का? आणि चौदार तळ्याला 1927 ला म्हणजे पुढच्या 3 वर्षामध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, तर त्या सत्याग्रहाला शतक महोत्सवी वर्ष त्या तलावाचं आंदोलन सत्याग्रहाचं आंदोलन शतक महोत्सवी वर्ष शासनातर्फे आपण शासन स्तरावर साजरं करणार का? असे माझे 5 प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य संजय गायकवाड साहेबांनी महाडमधील चौदार तळ्याच्या संदर्भामध्ये जो प्रश्न मांडलेला आहे त्याच्यामध्ये 16/4/2018 ला 1,37,49,49,100 रुपयाचं अनुदान मंजूर करून त्यांनी जे सांगितलं की त्या ठिकाणी जे शेवाळं असतं ते तळाला बसलं पाहिजे, ही टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी कामाला सुरुवात झाली। 2021 मध्ये तिथे काही यंत्रणा देखील बसवण्यात आलेली आहे। आणि आता त्यांनी जे सांगितलं की नवीन प्रस्ताव जो शासनाकडे पाठवायचा आहे तो ऑलरेडी शासनाकडे 65,52,00,000चा प्रस्ताव पाठवलेला आहे। समाज कल्याणकडनं तो सामाजिक न्यायाकडे आलेला आहे। एचपीसी समोर जाऊन त्याला ज्यावेळी मंजुरी मिळेल लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळण्यासाठी शासन प्रयत्न करेल आणि ते मंजूर झाल्यानंतर तात्काळ अन्य जी कामं आहेत ती देखील चौदार तळ्याची सुरू करण्यात येतील। परंतु त्याच्यानंतर सरकारनं त्याच्या सुशोभीकरणासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी पुन्हा एकदा 7 कोटी रुपयाला मंजुरी दिलेली आहे आणि 7 कोटी रुपयाचा डीपीआर बनवण्याचं काम देखील सुरू आहे। 7 कोटी रुपयाचा डीपीआर बनल्यानंतर त्याला देखील मंजुरी देण्यात येईल। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की महाडचं चौदार तळ्याचं जे ते आपलं राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा त्याला आहे, राष्ट्रीय स्मारक आहे ते। चौदार तळ्याचं आंदोलन हे समतेच्या चळवळीतलं एक महत्वाचा असा ते क्षेत्र त्या प्रसंग आहे। अध्यक्ष महोदय, त्या चौदार तळ्याचं राष्ट्रीय स्मारक असताना अशा प्रकारची परिस्थिती दिसते आहे। नागपूरच्या दीक्षाभूमीचं जे चाललंय ते आताच सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी इथं आपल्या पुढे मांडलं की ती उद्ध्वस्त करण्याचं काम तिथं चाललेलं आहे। अध्यक्ष महोदय, इंदू मिल मधलं जे स्मारक आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचं काम पुढे जात नाही अशी अवस्था आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीत आता कोणी बोलायला तयार नाही, सत्ताधारी, अशा प्रकारची परिस्थिती आहे। अध्यक्ष महोदय, हे सगळे प्रतीक आमची सर्वांची आहेत, देशाची प्रतीक आहेत, आमच्या सर्वांची, बहुजन समाजातले महत्वाचे आहेत। या संविधान देणारं आणि लोकशाही चालवणारे असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील, आमचे सगळ्यांचं श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या बाबतीतली ही अवहेलना हे सरकार करतंय। कुठेतरी असं वाटून जातं जाणीवपूर्वक आमच्या प्रतीकांची अवहेलना केली जाते काय असं आम्हाला वाटतंय। अध्यक्ष महोदय, या सगळ्या बाबतीत तुम्ही कोणत्या पद्धतीचे निर्णय घेणार आहात आणि यांचा सन्मान तुम्ही कसे राखणार आहात, हा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य थोरात साहेबांनी चौदार तळ्याच्या बाबतीमध्ये आपली भूमिका मांडत असताना अन्य देखील स्मारकांच्या बाबतीमध्ये भूमिका मांडली। परंतु हे सगळे अधिकार थोरात साहेब मागच्या 2 वर्षापूर्वी आपल्याला देखील सगळ्यांना होते, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना होते, त्यावेळेच्या सरकारला होते। त्यावेळी जर हे पूर्ण झालं असतं तर सगळे लोकांनी आपल्याकडे देखील आशेनं बघितलं असतं आणि चौदार तळ्याच्या बाबतीमध्ये कुठेही दुर्लक्ष झालेलं नाही। सुदैवानं मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। आधी पहिली गोष्ट, ही सगळी नावं घेत असताना आपण तिथं किती वेळा गेलो याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण सगळ्यांनीच करणं गरजेचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की यासाठी 65 कोटी रुपये सुशोभीकरणासाठी त्या गाळासाठी मंजूर करण्याचा प्रस्ताव हा शासनाकडे आलेला आहे आणि तो एचपीसी समोर जाऊन लवकरात लवकर आम्ही मंजूर करू।
दुसरं 7 कोटी रुपये तिथल्या सुशोभीकरणासाठी आम्ही दिलेले आहेत, तो देखील डीपीआर आम्ही बनवतोय, ते देखील काम आम्ही मंजूर करणार आहोत. आणि तिथलं चौदार तळ्यातलं पाणी पिण्यायोग्य व्हावं यासाठी आरओ सिस्टीम देखील त्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कुठेही आमचं कुठच्या स्मारकाकडे दुर्लक्ष होत नाही. उलट प्रलंबित राहिलेली या महनीय व्यक्तींची स्मारक पूर्ण करण्याचं काम महायुतीचं सरकार करतंय. विरोधी पक्षनेते खरं तर हे उत्तर आपण पाहिलं, अजूनही स्थर आतल्या उत्तरामध्ये ते कलेक्टरकडे पाठवलेलं, जिल्हाधिकाऱ्याकडे. काय गरज होती? एखादा याच्यासाठी कन्सल्टंट नेमला असता, चांगली टेक्नॉलॉजी आणि आहेच आपल्याकडे उपलब्ध, ते इस्रायल सांगितलं आता, आणि हे काम सुरू करू शकलं असतात. एकूणच आपली ही जी उत्तरांची, आता आपलं उत्तर काय आहे बघा, की अध्यक्ष महोदय, हे शुद्धीकरणासाठी मेसर्स ऑर्गॅनिक बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली. मायक्रो बायबल कल्चरचे मिश्रण तलावासरून शुद्ध करण्याचा प्रयत्न केला जात, तथापि हे पद्धत होत नाही. म्हणून आता राज्यातील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर ओझोन प्रक्रिया करून जलशुद्धीकरणाचा 65.52 कोटी रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड यांच्याकडे सादर केला आहे. आणि सदर अनुषंगाने मुद्द्याची पूर्तता करून घेत. आता काय मला सांगा, हे आत्ताही तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये उपायुक्तांच्याकडे हा प्रस्ताव आहे, तुमच्याकडे आलेलाच नाही, त्या स्तरावर आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही तुमच्या कालावधीत, आमच्या कालावधीत अर्धे तुमच्याकडेच आहेत. तिथले दादा आहे, तुम्ही सीएम पूर्वी आपल्याच वर्ष, आपण तुम्ही पण होता, सगळे आपणच होतो. हा असं तिकडे इकडे करण्यापेक्षा काम महत्वाचं आहे. याला टोलवाटोली त्या पद्धतीने नाही, तुमच्या आमच्या भावना सारख्या आहेत. हे स्मारक राष्ट्रीय स्मारक आहे अध्यक्ष महोदय. आज लोकांच्या भावनांशी हा खेळ होता कामा नये. इंदू मिल अद्याप ज्या गतीनं चाललाय, तुम्ही समाज कल्याणच्या खात्याचं उत्तर देतात, तुम्ही केलेली तरतूद आणि झालेला खर्च मागच्या वर्षीचा 23-24 मधला काढा. इंदू मिलवर किती खर्च झाला ते मांडू आम्ही बजेटच्या वेळेस. किती खर्च झाला काढा तुम्ही, मग तुम्हाला कळेल तुमची आस्था आहे, अनास्था आहे, दुर्लक्षपणा आहे, किंवा जाणून बुजून तुम्ही दुर्लक्ष करतात, हे अध्यक्ष महोदय कळेल. यासाठी का म्हणतो मी की हे काहीतरी हा उत्तरातून फिरवाफिरवीचा प्रश्न चाललेला आहे. अरे करोडो लोकांच्या भावना, ज्यामुळे बाबासाहेबांनी ज्यांना मानव म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, तो माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या बाबासाहेबांनी दिला, जिथे जनावरापेक्षा माणसाची अवहेलना होती, जनावराला इज्जत होती, ही शिकवण कोणी दिली, कुठल्या ग्रंथांनी दिली या देशात, हे सगळ्याला माहिती आहे, ठाऊक आहे. आणि त्यासाठी या महामानवाने तिथे जाऊन जे आंदोलन केलं, आणि त्यामुळे माणसाला अधिकार जो मिळाला, त्या ठिकाणी त्या पावन स्थळाचं, स्मृतीस्थळाच्या जतनासाठी वेळ लागता कामा नये. तुम्ही एक टाइमबद्ध कार्यक्रम मंत्री महोदय दिला पाहिजे. हे आम्ही 8 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये, आता याकरता लागणारा किती निधी खर्च करण्यात आला आहे? 1 रुपया सुद्धा. तुम्ही म्हणता ही टेक्नॉलॉजी फेल झाली, काम न करता कशी होईल? तुम्ही याच्यावर झालेला खर्च आम्हाला सांगा. जी जुनी तुम्ही जी टेक्नॉलॉजी सांगितली त्यामध्ये किती खर्च झाला, आणि याकरता आपण खर्च करण्यात आला असेल तर ते हे नवीन जे आता हा डीपीआर तुम्ही तयार करताय, 65 कोटीची तरतूद केली. 65 काय, यामध्ये 600 कोटी रुपये लागू द्या ना चौदार तळ्यासाठी. हे जगभरातील लोकांचे स्मृतीस्थळ आहे. चौदार तळ्याचं नाव रायगड, छत्रपती शिवरायांचा रायगड आणि बाबासाहेबांचं चौदार तळे, हे 2 महान सुपुत्र या देशामध्ये, या राज्याच्या कर्मभूमी म्हणून, ज्यांनी जन्मभूमी म्हणून महाराष्ट्राचा इतिहास आहे, ते जतन करणं हे आपलं काम आहे अध्यक्ष महोदय. तर किती कालावधीमध्ये हा पूर्ण कार्यक्रम आपण करणार, त्याला जरा टाइम म्हणून सांगा, तर लोकांच्या भावनेला जरा मदत होईल, की लोकांच्या भावनेचा आदर होईल, अशी आपल्याला विनंती आहे. आणि ते इंदू मिलचं काम सुद्धा आहे, तेही कासव गतीनं सुरू आहे. ते 10% सुद्धा बजेटचा खर्च झाला नाही, त्यालाही आपण कशा पद्धतीनं पुढे नेणार आहात, जर या प्रश्नाला जोडून सांगितलं तर बरं होईल. अध्यक्ष महोदय, मी फक्त जो उल्लेख केला तो चुकीचं कुठं रेकॉर्डवर राहू नये यासाठी मी उल्लेख केला. परंतु चौदार तळ्याच्या संदर्भामध्ये उपायुक्त स्तरावर कुठेही प्रस्ताव प्रलंबित नाही. 1/7/2024 हा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे मंत्रालयामध्ये आलेला आहे. HPC झाल्यानंतर लवकरात लवकर त्याला मंजुरी दिली जाईल. परंतु विरोधी पक्ष नेत्यांनी जो आता इंदू मिलचा देखील या ठिकाणी उल्लेख केला, ते देखील युद्धपातळीवर काम सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये ऍडिशन म्हणून एक सांगतो की गेली कित्येक वर्ष आपण सगळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबवडे जे गाव आहे त्या गावामध्ये गेलेला असाल, तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देखील वंदन केलेलं असेल. पण कोणालाही अशी बुद्धी झाली नाही
की त्या आंबवडे गावामध्ये शासकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शासकीय जयंती सुरू करावी. पण हे सरकार आल्यानंतर, महायुतीचं सरकार आल्यानंतर तो देखील आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला आणि ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव आंबवडे आहे तिथे स्मारक बांधायचा देखील नव्यानं निर्णय घेतलाय आणि शासकीय जयंती देखील आम्ही सुरू केलेली आहे. ही देखील नोंद आपण घ्यावी. अध्यक्ष महोदय, खरं पाहिलं तर चौदार तळ्याचं जो सत्याग्रह आहे तो ऐतिहासिक आहे आणि या देशातल्या गुराढोरांना पाणी पिण्याची या ठिकाणी परवानगी असायची. विरोधी पक्षनेते, गुराढोरांना पाणी पिण्याची या ठिकाणी संधी मिळायची, पण माणसाला त्या ठिकाणी पाणी मिळत नव्हतं प्यायला. त्यामुळे त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं. आज त्या चौदार तळ्याचं पाणी पिण्यायोग्य नाही अध्यक्ष महोदय, आणि त्या ठिकाणी समतेचा तो प्रश्न आहे. माझा मंत्री महोदयांना या ठिकाणी माझी विचारणा आहे की आपल्याकडे जल मिशन आहे. जल मिशनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करू शकतो. दरवेळेला जर चौदार तळं असलं, दीक्षाभूमी असलं किंवा इंदू मिल असलं तर सामाजिक न्याय खात्याकडनंच पैसे घ्यायचे असं कुणी सांगितलं, आणि सामाजिक न्याय खात्याकडनं पैसे घेता या ठिकाणी तुम्ही उत्तरात दिलेलं आहे की आम्ही खाली प्रस्ताव पाठवला. अहो, पिण्याला पाणी पाहिजे, प्रस्ताव खाली पाठवता. जी तत्परता दीक्षाभूमीमध्ये वाहनतळ अंडरग्राउंड करायला दाखवली ती तत्परता या ठिकाणी का दाखवण्यात येत नाही, आणि ते पाणी शुद्धीकरणाकरिता का देत नाही? जी तत्परता तुम्ही दीक्षाभूमीवर दाखवता ती तत्परता इंदू मिलवर का दाखवण्यात येत नाही? इंदू मिलचं काम का त्या ठिकाणी थांबलंय? ज्या महापुरुषानं या देशामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांचं स्मारक सुद्धा या समुद्रात उभं करण्याचा प्रस्ताव होता, त्यावर सुद्धा शासनाने भूमिका घेतली नाही. आपल्याकडे सामाजिक न्याय खात्यात अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांकडे आता चार्ज आहे. माझा त्या मुख्यमंत्री त्याचे मंत्री आहेत. मला या ठिकाणी विचारायचं आहे की मुख्यमंत्री स्वतः सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना, निधी दिला असताना ती तत्परता या चौदार तळ्याच्या पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी सुवर्ण मंदिरासारखं करण्याची तत्परता या ठिकाणी दाखवण्यात काय येत नाही? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की 100 वर्ष पूर्ण होतात चौदार तळ्याला, त्या ऐतिहासिक सत्याग्रहाला, तर ती शताब्दी त्या ठिकाणी तुम्ही साजरी करणार का? माझ्या मित्रांनी जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर आपण दिलेलं नाही, ते उत्तर देणार का? त्याला जोडून एक प्रश्न माझा आहे, कारण आपण आंबेवळेची गोष्ट केली. मी 25 वर्षापूर्वी आंबेवळेला आंदोलन केलं, महाडला आंदोलन केलं होतं, आणि मला कल्पना आहे, चांगली गोष्ट आहे, मी स्वागत करतो त्याचं. परंतु ज्या ठिकाणी भायखळा इथं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईचं लग्न झालं त्या ठिकाणी आपण स्मारक उभारणार आहात का? हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी चौदार तळ्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका मांडली ते मी स्वतःहून सांगितलेलं आहे की 65 कोटी रुपयाचा प्रस्ताव, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून सामाजिक न्याय विभागाकडे मंत्रालयामध्ये आलेला आहे. हायपॉवर कमिटीकडे जाऊन तात्काळ त्याला मंजुरी घेतली जाईल आणि काम सुरू केलं जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सांगितले की नागपूरच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की सरकार अतिशय संवेदनशील आहे. कालच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्या कामाला स्थगिती देखील दिलेली आहे आणि तिथल्या सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही ही भूमिका देखील शासनाने म्हणजे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की चौदार तळ्याच्या बाबतीमध्ये तळ्यातलं पाणी शुद्ध असावं यासाठी आरो प्लांट देखील बनवलेला आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी असावं यासाठी महाडच्या नगरपालिकेची नळ योजना देखील कार्यान्वित झालेली आहे. नाही, महाडची नळपाणी योजना ही कार्यान्वित आहे. आरो प्लांट हायपॉवर कमिटीची मंजुरी 15 दिवसामध्ये घेतली जाईल आणि काम सुरू करण्यामध्ये निविदा काढली जाईल. मला वाटतं आपण आता 20 मिनिटं या प्रश्नावर चर्चा केली, आता पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न अनिल देशमुख साहेब. अध्यक्ष महोदय, वारंवार विरोधी पक्षनेते बाकी आमचे सहकारी प्रश्न विचारतात की चौदार तळे असो की तुमची दीक्षाभूमी असो. आता दीक्षाभूमीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं, इथं उत्तर दिलं. मला एक समजत नाही की इतकी घाई करण्याची काय आवश्यकता होती? तिथे आंबेडकरवादी संघटना आहे, भीम अन्वय आहे त्यांचे, या सर्वांची चर्चा करून तिथे लोकप्रतिनिधी आहे,
त्या सर्वांशी चर्चा करून जर योग्य निर्णय घेतला तर अशा प्रकारची परिस्थिती तिथे उद्भवली नसती. लोकप्रतिनिधीला सुद्धा विश्वासात घेतलं नाही. इथे सगळे लोकप्रतिनिधी आहेत नागपूरचे, त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं नाही आणि तिथे भूमिपूजन करून त्याचं काम चालू करण्यात आलं. त्याच्यामुळे अशा पद्धतीची घटना घडली. आता तरी कमीत कमी लवकरात लवकर समिती स्थापन करावी आणि योग्य तो निर्णय घ्यावा. त्याचबरोबर इथे जो प्रश्न विचारला गेला इंदू मिलच्या बाबतीत किंवा शिवाजी महाराजांचं जे अरबी समुद्रातलं स्मारक आहे त्यामध्ये काहीतरी तुम्ही डेडलाईन द्याल की नाही की केव्हा हे पूर्ण होणार. अरबी समुद्रातलं जे स्मारक आहे आपलं, स्वतः माननीय पंतप्रधान इथे आले होते. तिथे जाऊन त्यांनी तिथे पाणी पूजन केलं. आता त्याला 2 वर्ष झालेत. त्याची सध्या काय परिस्थिती आहे, इंदुमिलची काय परिस्थिती आहे आणि यात जे सध्या महाडची जे आहे त्या बाबतीत सुद्धा आपण डेडलाईन, या तिन्ही अतिशय महत्वाचे प्रकल्प आहेत, ते राष्ट्रीय प्रकल्प आहेत, त्यासाठी या तिन्हीची डेडलाईन तुम्ही दिली पाहिजे की केव्हापर्यंत हे प्रकल्प पूर्ण होणार. अध्यक्ष महोदय, सन्माननीय देशमुख साहेबांनी जे 3 मुद्दे मांडले त्याच्यातला एक जो मुद्दा आहे छत्रपती शिवाजी स्मारकांच्या बाबतीतला हा न्यायालयामध्ये आहे आणि त्याचं आजचे चौदार तळ्याची प्रश्न असल्यामुळे चौदार तळ्याचा प्रश्न असल्यामुळे ते काही ब्रीफिंग मी घेतलेलं नाही. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की घटनाकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आम्ही सगळे 288 आमदार हे सभागृहामध्ये आहोत. याची पूर्ण जाणीव आम्हाला सगळ्यांना असल्यामुळे कुठेही त्याचं राजकीय भांडवल कोणी करण्याचा प्रयत्न करू नये. जी स्मारकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रलंबित आहेत किंवा जिथं काम सुरू आहे ती सगळी युद्धपातळीवर सुरू आहेत. आणि चौदार तळ्याच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट सांगितलं की जो अमृतसरचा आपण उल्लेख केला त्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर 65 कोटीचा प्रस्ताव हा हाय पॉवर कमिटीमध्ये 15 दिवसात आम्ही पाठवू, त्याला मंजुरी घेऊ आणि तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश देऊ. त्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्यांनी जो या ठिकाणी भूमिका मांडली त्याच्यामध्ये त्या जिल्ह्याचा पालकमंत्री मी स्वतः आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो आणि सगळ्या जनतेला आश्वस्त करतो की ही शताब्दी जोरदार पद्धतीने आपण साजरी करू. अध्यक्ष महोदय, भायखळ्याच्या संदर्भात